नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा आज आपण इथं मस्त अशी पालक घेतलेली पा अक्षरशः धुवून बिवून व्यवस्थित घेतलेली आणि अशी जुळून घेतलेली पा आणि फक्त पानं घेतलेली आहेत बरं का मैत्रिणींनो. चला ही पालक अगदी जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरूया आपण मस्तपैकी. आज ह्या पालकपासनं तुम्हाला अगदीच मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे का ती हॉटेलपेक्षाही खास लागणार, चवेला बी खूप अप्रतिम होणार. कारण की अशा हॉटेलमध्ये भेटती, पण हॉटेलमधली आणि घरची याच्यात खूप फरक असतो. घरच्या रेसिपीला अगदीच जास्तच चव असते. मग चला पाहूया काय होतं या पालकपासनं मैत्रिणींनो. मुठभर पालकपासनं आपल्याला काय बनवायचं हे नक्कीच तुम्हाला दिसेल. संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक एक सबस्क्राईब करा. हे बघा आता पुन्हा मी तिला आडवी करून पुन्हा अशा पद्धतीने कट मारून घेते बरं का. जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी बारीक चिरायची ही पालक. आणि खरंच पालक ही खावा, पूर्ण सगळ्या भाज्या खावा. भाज्या खरंच शरीराला खूप पौष्टिक असतात मैत्रिणींनो. मग आता ह्या पालकाचं आपल्याला काय बनवायचं हे नक्कीच कळलं. इथं पालक संपूर्ण चिरून एका ताटात काढून घेतलेली पहा. त्याच्यानंतर उगाच थोडंसं मीठ टाकणार आहे मी आणि पूर्ण त्या पालकला चोळून घेणार आहे पहा मैत्रिणींनो. असं चोळून घेऊन आपल्याला 5 मिनटं ही पालक अशी साईडला ठेवायची पहा. त्याच्यानंतर वाटण घेतलेलं आहे पहा मैत्रिणींनो. ओलं खोबरं, धणे, कांदा, कोथिंबीर, लसूण हे संपूर्ण कच्चंच घेतलं आहे, आल्याचा तुकडा. आता हे पूर्ण आपल्याला असं कच्चंच वाटण वाटून घ्यायचं आहे बरं का. पहा मिक्सरच्या बाउलमध्ये संपूर्ण हे टाकलेलं आहे. आता आपण वाटून घ्यायचं आहे. माहीम असं वाटायचं आहे मैत्रिणींनो. चला पाहू. माहीम वाटून घेऊन आपल्याला पुढची बी तयारी करायची. हे बघा 5 मिनटं ठेवल्यानंतर हे असं दाबून पिळून काढायचं. याचं पाणी पहा, भरपूर पाणी निघतं. हे बघा तुम्हाला दिसतच असेल मैत्रिणींनो. संपूर्ण पालक अशी पिळून मी काढणार आहे घट्ट. आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हे पाणी टाकायचं तर टाकून द्या, किंवा ग्रेव्हीमध्ये टाकायचं असेल तर ग्रेव्हीमध्ये टाका. आता मी शक्यतो टाकूनच देणार आहे, मी काही घेणार नाही हे पाणी. पहा संपूर्ण असं पालक पिळून घेतली. पहा मैत्रिणींनो किती पाणी निघाले. हां चला आता ही पालक संपूर्ण आपण पिळून घेतलेली आहे, पाहू शकता. त्याच्यात मी टाकणार आहे बेसन पीठ. 2 किंवा 3 चमचे बेसन पीठ टाकणार आहे. कारण की याचा अंदाज मी नाही सांगू शकत, कारण की कसं आहे, किंवा ते पातळ होतं घट्ट होतं. आता आपल्याला याच्यात जसं पीठ लागेल तसं हे मळून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणींनो. पीठही जास्त वापरायचं नाही, मापातच वापरायचं. इथं थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद मी टाकणार आहे पहा. आणि अगदीच थोडंसं धना पावडर, जास्त काही टाकणार नाही आहे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं आहे, कारण की आपण पालकला आधी मीठ चोळलं होतं. थोडीशी धना पावडर. आता हे आपल्याला मळून घ्यायचे, मस्त गोळा करून घ्यायचं आहे पहा मैत्रिणींनो. आणि पीठ जर लागलं तर अजूनही टाकू शकता तुम्ही. मस्त असा गोळा मळून घेतला आहे पहा मैत्रिणींनो. अगदी तेल लावून तो गोळा तयार केला आहे मी. आपल्याला आज बनवायचे मैत्रिणींनो मस्त असे पालक कोफ्ते. पहा मग हे पालक कोफ्तेची भाजी कशी होती ते पहा. मस्तपैकी बघा इथं गोळे केलेत, पाहू शकता. आता हे गोळे खूप छोटे छोटे दिसतात तुम्हाला, पण नंतर अक्षरशः हे गोळे अगदी चांगल्या पद्धतीने फुलतात बरं का. हे बघा संपूर्ण असे गोल तयार करून झालेत आपले. आता आपण पुढची प्रोसेस करूया. इकडं कढईमध्ये मी तेल ओतले, 1-1.5 पळी तेल ओतलेले पाहू शकता. तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं मैत्रिणी पहा. त्याच्यात टाकायची जिरी मोहरी. जिरी थोडी कमी आहे, मोहरी थोडी जास्त आहे मैत्रिणी, तुम्हाला दिसतच असेल. ती अगदी छान तडतडली तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे टॅमॅटो. 1 टॅमॅटो घेतला होता, तो संपूर्ण मी टाकून दिला आहे पहा. अगदी छान पद्धतीने हा परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला मैत्रिणी. जेवढा परतता येईल तेवढा हा टॅमॅटो परतायचा आहे. टॅमॅटो परतत आला की त्याच्यात थोडीशी हळद,
याच्यात आपले मसाले टाकायचे घरगुती बघा. मटन मसाला टाकला आहे थोडासा संडे मसाला, आणि त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे घरचा मसाला, तो 1 चमचा टाकणार आहे. आपल्याला ही भाजी जास्त तिखटही करायची नाही, तिखट एवढी खास लागत नाही मैत्रिणी. हिचं माप अगदीच कमीच तिखट लागतं, म्हणजे छान लागते भाजी. आता हा पूर्ण कच्चा मसाला वाटून घेतलेला हा आपल्याला अगदीच मस्त असा परतायचा आहे बरं का. जेवढा मसाला परतता येईल तेवढा परतायचा आहे पहा. आता मी बघा तुम्हाला परतण्याची तिचं पूर्ण मसाला असा शिजला पाहिजे, मस्त परतला पाहिजे. प्रोसेस मी तुम्हाला सांगते कशी करायची. आता इथं थोडं पाणी ओतलं आहे, पूर्ण हे पाणी आपल्याला आटून द्यायचं आहे बरं का, आणि मसाला अगदी छान असा शिजून घ्यायचा आहे आपला. हे बघा अजून थोडंसं मी पाणी ओतलेलं आहे मैत्रिणी. आता एवढ्या पाण्यामध्ये आपला मसाला अगदीच छान तयार होणार आहे पहा, मस्त चवीपुरतं. इथं मीठही घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे पोपते बनवले ते त्याच्यात ठेवून द्यायचे बघा असे. छान एक वाफ काढायची मैत्रिणो. आता त्याच्यावर झाकण ठेवायचे, 2 मिनिटांनी पुन्हा पाहायचे आपल्याला. पहा छान असे पोपते फुललेले आहेत मैत्रिणो. दिसतच तुम्हाला असं. याच्या आधी खूप छोट्या गोळ्या होत्या ना, आता चांगले फुलल्यामुळं मोठ्या मोठ्या झाल्या. मसाला बी बघा कसा छान परतला आहे, तेलही सुटलं आहे मसाल्याला मैत्रिणो. पण अजूनही त्याला परतून देणार आहे मी चांगला. पाहू शकता तुम्ही. हे बघा मस्त असा परतला आहे आपला हा मसाला मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. जेवढा तुम्ही मसाला परतसान तेवढी आपल्या भाजीला चव येते छान, अगदी हॉटेलसारखी होणार. खरंच ही मी 100% गॅरंटी देते. खरंच खूप भारी भाजी होणार. आणि हे बघा पोपतेसुद्धा सहज काढले की लगेच निघतात. हे बघा थोडेसे साधारण ढकलले तरी अजिबात चिकटत नाही, काय नाही. पहा किती सुंदर झालेत. मसाला बी इकडे छान परतत आलेला आहे, पाहू शकता. मस्त असा मसाला हा तयार होणार आपला, आणि अगदीच चांगल्या पद्धतीने त्याला तेलही सुटायला लागले पहा. पहा मैत्रिणो, म्हणजे हा मसाला मी किती वेळ परतला. आता इथं थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया आपण. वाटणात तर घातली पण फोडणीला टाकून देऊया हे कोथिंबीर. पहा चला आता थोडंसं पाणी ओतू द्या. मस्तपैकी असं ग्रेव्हीदार आपली पोपतेची भाजी होणार आहे पहा. पालक पोपते हे पोपते आपण आता याच्यात सोडून देऊया पहा. संपूर्ण पोपते त्याच्यात सोडले की आपण बारीक गॅस करून ही भाजी 5-1 मिनटं शिजून घ्यायची चांगली. पहा मैत्रिणी, रंग बी अगदीच छान आला आहे. भाजी अगदीच तयार झालेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि वर तर्री बी पहा काय सुंदर सुटली आहे. चला आता मी तुम्हाला काढून दाखवते. एका प्लेटमध्ये मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते पहा मैत्रिणी. मस्त तर्रीदार ही पालक पोपतेची भाजी. नक्कीच मला सांगा कशी वाटली, कशी नाही मैत्रिणो. छान अगदी हे पोपतेसुद्धा फुलल्यात, टम्म झालेत पहा. आवडले तर नक्कीच सांगा मैत्रिणी. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. चला मैत्रिणो, आपण उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. बाय.